व्यासपीठावरती बाशेट म्हात्रे यांच्या शुभ असते जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे मान्यवर त्यानंतर शिरकान बिरमोळे शाखा प्रमुख डोंबोईचे शुभागमन सन्मान आमच्या व्यासपीठावरती बाशेट म्हात्रे यांचे शुभ हस्ते केले जाईल. व्यासपीठावर सन्मान केला होता आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचा. अधिक देव भाव आलेल्या पाहुण्यांचे सन्मान करणं ही आपली संस्कृती, ती संस्कृती जपली जाते या व्यासपीठावरती. शाखा प्रमुख श्रीकांत बिरमोळे त्याच्यानंतर प्रशांत भोईर मोठा गावचे त्यांचे सुद्धा सन्मान केलेला आमच्या व्यासपीठावरती बाशेट म्हात्रे यांच्या शुभ असते. तो बॅक टू क्रिकेट व आपण सामनाकडे आपण सामना अतिशय महत्वाचा बघितला मैदानावरती. असे विचार नव्हते केले की काळेबाई मैदानावरती की उंबारी संघ सामना जिंकला, उंबारी संघाने शेवटपर्यंत लढत दिली आणि सामना जिंकला मैदानावरती. प्रशांत भोईर आमचे मोठा गावचे प्रशांत भोईर यांचा सन्मान केला आमच्या व्यासपीठावरती. तेव्हा सामन्याकडे पुन्हा एकदा आपण पंकज पाटील चेंडू दरम्यान ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. दोन सलामीचे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती निलेश म्हात्रे यावेळेस मैदानावरती त्यांच्या एका बाजूला किरण पाटील दोन सलामीचे मैदानावरती मोठा गाव संघाच्या माध्यमातून तर पहिलं षटक पंकज पाटीलच्या माध्यमातून फेकला जातोय या काडी संघाच्या माध्यमातून. काडी विपक्ष मोठा गाव असा मोठा सामना मैदानावरती यावेळेस पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानावरती. निलेश चेंडू खरा फेकला फक्त दिशा दिली विकेट आउटफील्ड पास आहे सर्कल पाबंदी आहे. पहिला दमदार चौकार निलेशच्या बॅटमधून. त्याच्यानंतर आमचे सूरज पवार जबरदस्त व्यक्तिमत्व सुद्धा सन्मान केला आमच्या व्यासपीठावरती. एक जबरदस्त व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ता आमच्या व्यासपीठावरती यांचा सन्मान सुद्धा बाशेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. तर धावसंख्या दाबलकावरती या दरम्यान येत आहेत 5 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक मार्ग असते पहिल्या P1चा पंकज पाटीलचा वापर केला गेलाय यावेळेस काडी संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकर फलंदाज निलेश म्हात्रे आघाडीचा फलंदाज मोठा गाव संघाचा. सेकंड हा चेंडू रिवर्स मधून घेऊन काढला जबरदस्त टायमिंग तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक होते अक्षय. चेंडूची फेक होईल तोपर्यंत मात्र सातत्याने विषय केला या धावा कंप्लीट होत आहेत 2. त्याच्यानंतर बड बाबा आमचे जबरदस्त आदर्श व्यक्तिमत्व व्यासपीठावरती सन्मान सुद्धा आमचे बाशेट म्हात्रे शुभ असते आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. धावसंख्या दाबलकावरती आतापर्यंत 7 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक पहिल्या P1चा मार्ग असते काडी संघाच्या माध्यमातून पहिलं षटक गोलंदाज पंकज पाटील. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. भरपूर दडपण भरपूर दबाव मात्र प्रेशर आणण्याचा प्रयत्न मैदानावरती सर्व खेळाडूंनी मात्र स्ट्रॉंग अपील केली आहे. मात्र पंच यावेळेस 2 पंच एकत्र येतात आमच्यापर्यंत योग्य तो डिसिजन येईल अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा करू. बघितले आपण सामना तो जबरदस्त एन्जॉय केला. अतिशय आपण चांगला सामना दोन्ही रंगली विपक्ष आपण सामना बघितला. उंबारली या 2 दिग्गज संघामध्ये आपण सामना बघितला. सामना मात्र जिंकला होता त्याच्यावर विचार जर केला तर उंबारली संघाने नक्कीच नो डाऊट आम्हाला पंच डिसिजन पोहोचवत आहेत की फलंदाज मात्र सुरक्षितरित्या यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या दाबलकावरती आतापर्यंत 7 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक पहिल्या P1 क्रमांक 2 इन्फॉर्म संघ कारण काडी संघाने कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये जबरदस्त क्रिकेट दाखवलं होतं. तो काडी संघ मैदानामध्ये सज्ज होतोय. हा चेंडू ऑन साइडला भिडकावून दिला आहे स्क्वेअर द विकेट. जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन मैदानावरती मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय चौकार. डीजे
धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत 11 धावा दाबालकावरती. पहिल्या षटकाचा वाजवी काही संपला गेलाय. पंकज पाटील षटक फेकलं. ज्या पंकज पाटीलच्या तब्बल पहिल्या षटकामध्ये 11 धावा येत आहेत. सर्कल पाबंदीमध्ये पहिल्या P1 षटकाची सांगता होते आणि धावसंख्या दाबालकावरती संघी कोट्यामध्ये 11 धावा जमा केल्या आहेत. तर यावेळेस मात्र गोलंदाज विशाल म्हात्रेचा वापर केला जाईल या काडी संघाच्या माध्यमातून. सर्कल पाबंदीच्या दुसऱ्या षटकामध्ये P2 षटकामध्ये गोलंदाज विशाल म्हात्रे. तसं आपण जरा वेग कमी घ्या आणि सामना पण लवकरात लवकर सुरू कसा होईल आपण विचार करा. सातत्याने मध्यवर्ती पंच म्हणजे दखल घ्यायची आहे पण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. त्यावेळेस सामना मैदानावरती मोठा गाव विपक्ष काडी दोन दिग्गज संघ पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानावरती. तिसरा दिवस स्पर्धेचा नक्कीच कामाला पडा संघ इनेक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतं का उद्याच्या दिवसामध्ये संघ केंद्र होता. मात्र प्रेक्षकांचा एक लाडका संघ कामाला पडा संघांच्या दादांचं भरपूर प्रेम होतं क्रिकेटवरती म्हणून त्यांची आठवण म्हणून पुन्हा कामाला पडा संघ इनेक्शन मध्ये या आमच्या आयोगांच्या पवित्र प्रेक्षकांच्या आवडीचा संघ आहे तो कामाला पडा संघ. हा चेंडू अपडेट घेऊन काढलाय. चेंडूची फील्ड होतीये डीप कव्हरला सूरज फौजदार तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या दाबालकावरती स्कोर मध्ये जवान 12 धावा दाबालकावरती 12 धावा दाबालकावरती येत. षटक क्रमांक मार्गस्थ P2चा गोलंदाज विशाल म्हात्रेचा वापर केला जातोय काडी संघाच्या माध्यमातून. सर्कल पाबंदीचे षटक क्रमांक दुसरा असणार आहे कारण का पहिल्या P1 षटकामध्ये डबल धावा खर्च केल्या मैदानावरती पंकज पाटीलने 11 धावा खर्च केल्या. तर यावेळेस P2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च करेल का विशाल म्हात्रे. तर त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल का मैदानावरती दोन आघाडीचे फलंदाज एका बाजूला निलेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती यावेळेस किरण पाटील आमचे शालिक म्हात्रे. शुभागमन झालाय त्याच्या आमच्या व्यासपीठावरती तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर संख्येने मान्यवर सुद्धा येत आहेत आमच्या स्पर्धेमध्ये. तर तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा या शृंखलेच्या माध्यम स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. चुनू ब्लॉक हॉलला होता. चुनू मात्र ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न चुनला खोदून घ्यायचा प्रयत्न होता. चुनूची तेवढी चांगली फील होतीये. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती आतापर्यंत खाडी संघाने जो क्रिकेट दाखवला कालच्या दिवसामध्ये खाडी संघ असो किंवा काटेही संघ असो जबरदस्त आपण क्रिकेट बघितला. दुसरा दिवस आपण बघितला स्पर्धा बघितला. दुसरी रात्र कालची संपन्न झाली होती. देसाई संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. चेंडू दरम्यान ऑन साईडला मारायचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न तोपर्यंत डायरेक्ट हिट होतोय का तसं काय होत नाही. ओव्हर होतोय बॅकअप नाहीये. किरणनी कॉल केलाय तोपर्यंत या धावा दोन कंप्लीट होत आहेत. नक्कीच कालच्या दिवसामध्ये पेंदरच्या मैदानात सुद्धा मात्र बघितले गेले तर पहिली रात्र कालचा पहिला दिवस होता पेंदरच्या मैदानावरती. त्याच्यामध्ये सुपर 8 मध्ये भादवड संघ त्याच्यानंतर सावलेश्वर सावला या दोन संघांनी मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश केला. सातत्याने चांगला क्रिकेट बघितला. धावसंख्या दाबालकावरती 14 धावा दाबालकावरती येतात. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस दुसरा विशाल म्हात्रेचा वापर केला गेलाय या काडी संघाच्या माध्यमातून. निलेश म्हात्रे मसेगे ना चेंडू अनसेलिब्रेट करतोपर्यंत टायमिंग शॉट आहे ते क्षेत्र जज करतोय तोपर्यंत हा षटकार येतोय असं वाटलं की षटकार जाईल. शॉर्ट सिलेक्शन केलं कारण चेंडू भरपूर उंची भरपूर घेतली होती आणि लांबी थोडीशी कमी होती. असं वाटलं की षटकार होईल. कनेक्ट षटकार मध्ये ॲक्युरेट कनेक्टिंग नव्हती. चेंडू आणि बॅट तोपर्यंत षटकार येतोय. हरकत नाही मात्र यावेळेस चांगला समीकरण असेल मोठेगाव संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 6 निवड धावसंख्या दाबालकावरती स्कोर मधून 20 धावा दाबालकावरती विशाल म्हात्रे निलेश साडी. हा चेंडू करा फेकलाय विकेट फक्त दिशा दिली आहे. आउटफील्ड पास चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू बघता बघता फरार माझी माऊली आई बसली मंदिराला. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदीसाला नवारा केलं आमचे प्रताप पाटील गरीबाच्या वाड्याचे जबरदस्त व्यक्तिमत्व. गरीबाचा वाडा जबरदस्त व्यक्तिमत्व प्रताप पाटील यांचं शोभागमन झालाय. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती तुमचं योग्य तो सन्मान केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्या दाबालकावरती 24 धावा येत आहेत. तर 10 का दम दाखवल्या मैदानावरती निलेश म्हात्रेचा बल्ला जबरदस्त बोलतोय. बॅकफुटला विलेश म्हात्रे शेटू दरम्यान लिडिंग एज होता. कीपर चूक करतोय. जेल मात्र यावेळेस कनेक्ट होत नाहीये. निलेश म्हात्रेचा जेल सोडला गेला. संधी लाभे निलेशला. मात्र येणारे अजून 18 चेंडू मध्ये चांगला क्रिकेट दाखवेल का हा मोठा प्रश्नचिन्ह. तोपर्यंत 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. सर्कल पाबंदी संपली आणि धावसंख्या दाबालकावरती संघ कोट्यामध्ये 25 धावा दाबालकावरती बिनगडी बाद.
थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाबालकावरती 25 धावा दाबालकावरती आमचे जितेश सुद्धा आमच्या जॉईन होत आहेत. कारण जितेश पहिल्या दिवसापासून चांगलं लोकांचा जितेश आणि अक्षय चे 2 गुन्हे आमचे मास्टर माइंड, आमचे 2 कम्प्युटर तर म्हणू शकत सातत्याने त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या दोघांच्या माध्यमातून चांगलं आतापर्यंत 3-6 दिवस त्यांचं चांगलं सहकार्य सकाळच्या पहिल्या सत्रापासून आम्हाला लाभत असतं. की 6 दिवसाचा कालावधी या स्पर्धेचा एवढी मोठी स्पर्धा मात्र प्रथमच भरवली गेली आणि या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलंय. बघितलं गेलं तर आमचे केवण्याचे एक जबरदस्त खेळाडू सम्राट माली हे सुद्धा मला भरपूर शुभेच्छा दिल्या होत्या या स्पर्धेसाठी. दरम्यान हा चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून घेऊन काढलाय. खराब क्षेत्ररक्षण सूरज पोदरच्या माध्यमातून तोपर्यंत धावा येतील कारण का बॅकफूट पॉईंट थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केला. स्कोर द विकेट. तोपर्यंत धावसंख्या दाबालकावरती अजून 2 येईल. धावसंख्या दाबालकावरती 27. 27 धावा दाबालक गोलंदाज केतनचा वापर केला जाईल. 3 षटकामध्ये केला जातोय काडी संघाच्या माध्यमातून. निलेश म्हात्रे रिव्हर्स खेळाचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. जबरदस्त फेस, चांगला अटॅक मैदानावरती, चांगला बॉडी लँग्वेज आणि तेवढी चांगली ऍक्शन बघू शकता तुम्ही सातत्याने. जबरदस्त रनअप. थोडासा चेंडू भरपूर गतीने फेकला होता. चेंडू थोडासा बॉन्ड झाला तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबालकावरती फक्त 27 धावा. 2 षटकामध्ये तब्बल सर्कल बाबत संपत असताना धावसंख्या उभारल्या होत्या 24. पहिल्या चरण 25 आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. त्याच्यानंतर धावा आल्या होत्या 14. धावसंख्या दाबालकावरती 27 धावा येत आहेत. षटक क्रमांक 30 मार्गाचा असताना गोलंदाज यावेळेस गोलच्या बरोबरती केतनचा वापर केला गेलाय या काडी संघाच्या माध्यमातून. निलेश म्हात्रे चेंडू सोप्याने घेऊन काढला. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडूची फील्ड होईल पण सिंगल कंप्लीट दुसरा प्रयत्न होतोय का. धाडस मात्र मानस नाही येतोपर्यंत अचूक फेकी ऑन द स्टंप. क्षेत्ररक्षक होते विजय. नावामध्ये विजय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण विजयाच्या माध्यमातून कारण का फेकी अतिशय चांगली होती. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पण आहे काडी संघाच्या माध्यमातून. काडी संघाने कालच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त क्रिकेट दाखवला. नाईट रश मध्ये दुसरा दिवस होता कालचा वाकलनचा. तिथे चांगलं क्रिकेट दाखवला. मात्र हार्ड लक सामना मात्र गमवला. काटेही संघाने परास्त केलं होतं कालच्या दिवसामध्ये. नंतर काटेही संघाला परास्त केलं. देसाई संघाच्या माध्यमातून चांगला आपण क्रिकेट बघितलं. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत 28 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते 3. तर गोलंदाजच्या बरोबर गोलंदाज केतनचा वापर केला गेलाय या काडी संघाच्या माध्यमातून. काडी विपक्ष मोठा गाव असा सामना मैदानावरती. चला आपण वेळ कमी घ्या प्लीज. फास्ट थोडंसं लवकर खेळायचंय. पंच आपण सांगतो राखी द्यायची 25 मिनिटांमध्ये 5 षटक फेक नाणीवर असणार आहे. त्यामुळे चेंडू ऑन सेल माझा प्रयत्न होता. एष्ट्या उद्ध्वस्तात. या दैवडीत तुला गलखाबाई पैसे दराचा मान. या दैवडीत तुला गलखाबाई पैसे दराचा मान. दैवडीत तुला गलखाबाई पैसे दराचा मान. दैवडीत तुला गलखाबाई पैसे दराचा मान. फलंदाज किरण पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज मंदिरवरती जलपेश भोईर 1 डाऊन स्टार्टिंग मध्ये जात आहेत. कारण 3रा क्रमांकाचा विचार केला तर 3रा क्रमांक विराट कोहली सध्या मानला तर 3रा क्रमांक डिव्हिलियर्स मानला जातोय. तो क्रमांक त्या क्रमांकावर मात्र जलपेश भोईर गेलेत. तर या क्षणाला फलंदाजी चांगली करतील का हा मोठा प्रश्नचिन्ह. तर धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून स्कोर मधून 28 28 धावा दाबालकावरती माफ करा 28 धावा दाबालकावरती. पहिल्या विकेटचं पदन आघाडीचा फलंदाज किरण पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती यावेळी जलपेश भोईर. जीटीसीचे नक्कीच विचार केला. पहिल्या शून्यवरती मात्र मार्गाचा प्रयत्न होता. टायमिंग शॉट आहे. ते क्षेत्ररक्षक अतिशय चांगला होतोय. विशाल मात्र माध्यमातून मात्र फेकी चांगली होती. कनेक्टिंग खराब होतीये. ओव्हर थ्रो तोपर्यंत अजून 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 3-0. 30 धावा दाबालकावरती आता पहिल्या शून्यमध्ये आपला अकाउंट ओपन केलाय. आपला खाता मात्र खोला केला जलपेश भोईरने. धावसंख्या दाबालकावरती या मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून 30 धावा दाबालकावरती. सामना अतिशय महत्वाचा सामना बघितला तर 2 दिग्गज संघ रनरअप संघ ठरला होता. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये रनरअप संघाचा नाव होता. विशाल मात्र एक ऍक्टिव्ह गाडी लागली होती. सर्वाधिक विकेट. चेंडू दरम्यान ऑन साइडला माझा प्रयत्न होता. विचार केला बॅट रुट्या मात्र मैदानावरती कारण जास्त ताकद द्यायचा प्रयत्न होता. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत
31 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 30 संपलाय. डिन्स ब्रेक. थँक्यू डीजे. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येतात 31 धावा दाबालकावरती. एक गडी बाद. आता समीकरण मात्र अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. म्हणजे डेट ओव्हर स्लोगर षटक ज्याला म्हटलं जातं, या स्लोगर षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभा राहील का मैदानावरती येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपल्याला त्याचं प्रत्युत्तर पाहायला भेटेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये चांगलं क्रिकेट आपलं मोठा गाव संघ की दुसऱ्या बाजूला रोखून ठेवेल खांडी संघ. त्याला खाडी विपक्ष मोठा गाव. सामना अतिशय महत्वाचा, अतिशय रंगतदार होईल. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये याची मात्र शंकाच नाहीये. दोन्ही तुल्यमान आणि ताकदवार संघ आहेत. खाडी संघाचे खाडी संघ थोडासा इनफॉर्म संघ आहेत, थोडंच मात्र आउट फॉर्म यावेळेसचा. सीझन मध्ये मोठा गाव संघ गत वर्षी भरपूर चांगला क्रिकेट दाखवला, यावर्षी थोडंसं मात्र बॅकफुटला गेलाय. यावेळेस विचार पूर्ण आत्मविश्वास. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये ज्या साध्या या गोष्टी आपण बघू शकता. प्रत्येक दिवशी मात्र आपण इनफॉर्म राहू शकत नाहीये. कदाचित मात्र आउटफॉल जाऊ शकतो. युवराज सिंग सुद्धा भरपूर वर्षापर्यंत थोडंसं माझं बॅकफुटला गेलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 150 धावा डोकून दाखवल्या. म्हणजे अजूनही दाखवलं क्रिकेट भरपूर बाकी आहे माझ्यामध्ये. भरपूर कला, भरपूर मी स्टँडर्ड दाखवू शकेल क्रिकेटचा. विशाल मात्रे आपल्या सेकंड फील्ड मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजीच्या बरोबरती गोलंदाज विशाल मोठा कमेंटकडनं. जलपेश भोईर चेंडू स्कूप शॉट करून जबरदस्त टायमिंग यावेळेस. चांगल्या प्रकारचं क्रिकेट, जास्त जास्त डोक्याचा वापर. चेंडू बघता बघता फरार चौकार. धावसंख्या अजून 4 ने धावसंख्या दाबालकावरती 30 धावा. मी आधीच बनवला 35 धावा दाबालकावरती. सातत्याने विचार केलेला चांगल्या प्रकारचं क्रिकेट यावेळेस जलपेश बोरच्या माध्यमातून समीकरण. कारण का शेवटच्या अंतिम डेट ओव्हर मध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज मोठ्या गाव संघाला. तर दुसऱ्या बाजूला रोखून ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विशाल मात्रेच्या माध्यमातून. या मोठ्या गाव संघाचे 2 चांगले फलंदाज, निलेश मात्रे दुसऱ्या बाजूमध्ये स्ट्रायकरला फलंदाज जलपेश भोईर. धावसंख्या दाबालकावरती 35 धावा आतापर्यंत येत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ विशाल मात्रे. हा चेंडू विचार जर केला तरच विकेट चेंडू किंवा काढला होता. डिस्कवर थोडीशी चूक होतीये, कारण जेलचा ट्राय केला होता, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू असा आतमधून निसटतोय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 धावसंख्या दाबालकावरती 36 धावा दाबालकावरती 36 धावा दाबालकावरती येत आहेत. आपण बघतोय भरपूर मोठी स्पर्धा. एमबी चषक 2017 सातत्याने विचार केला. या स्पर्धेच्या माध्यमातून 6 दिवसाचा कालावधी. कारण का 6 फेब्रुवारीला नक्कीच मेगा फाईल दिवस, शेवटचा दिवस मात्र त्या सांगतचा दिवस असणार आहे. मात्र अजून आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. सातत्याने चांगलं क्रिकेट आतापर्यंत सर्व संघांनी 48 ग्रामीण संघ या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ग्रामीण संघाला मात्र सहभाग नोंदवण्यात आलाय. 576 खेळाडू मात्र उतरतील. तर स्वप्नातली बाईक कोणता खेळाडू मात्र पटकेवेल शेवटच्या दिवशी आपल्याला चित्र दिसून येईल. तर म्हणा चेंडू पंच लाईन बघतील, लाईन चुकीची आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला पंच सांगतात, दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. स्वेर चेंडू. धावसंख्या दाबालकावरती 37 धावा दाबालकावरती 37. निलेश मात्रे अजूनही मैदानावरती. आघाडीचा फलंदाज अजूनही मैदानावरती ज्यावेळेस सज्ज होतो, कारण सातत्याने
पूर्णपणे चांगला क्रिकेट विचार सावकारीला संघाच्या माध्यमातून खुल्या करून मात्र केला होता. स्वर्गीय चषकामध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. त्यामुळे हा चेंडू ऑनसाइड वेटकावून दिला आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती भरपूर लवकर पिकअप केली प्लेअर शंकर. सांगवेलचा वरायो सांगाला झुंबतो माझ्या बायांच्या अंगणी मोरकाय नाचतो माझ्या बायांच्या अंगणी मोरकाय नाचतो माझ्या बायांच्या अंगणी. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो कारण आमचे स्वयंसेवक भरपूर संख्येने मैदानाच्या बाहेर असतीलच. तब्बल 13 चेंडूंचा खेळ केल्या मैदानामध्ये 13 चेंडू मात्र समावामध्ये 13 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 13 चेंडू खेळून काढलेत. तब्बल 32 धावांचं योगदान मैदानावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट निलेश मैदानाच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 43 धावा दाबालकावरती 43 की चेंडू जर भिजला असेल खराब झाला असेल तर चेंडू मात्र नवीन दिला जाईल याच्या पण दखल घ्या. बघितले तर आपण सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट टुर्नामेंट मात्र आयोजन केलेलं आहे. जबरदस्त ग्राउंड जुन्नरच्या मैदानावरती ही स्पर्धा भरवली गेली आणि 6 दिवसाचा कालावधी आणि या 30 दिवसामध्ये तमाम रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून चर्चा स्वागत करणं सातत्याने आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मैदानाच्या चौफेर शाहीर मात्र मंडप उभा केलेत त्याच्यानंतर बसण्याच्या चेअरची व्यवस्था केली. राकेश माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत पाण्याची मात्र सोय आमच्या प्रेक्षकांच्या मान्यवरांच्या केवढून मात्र मोफत पाण्याची सोय करून आमच्या राकेश माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने चांगलं कार्य देवाचं कार्य त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये जेव्हा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा सातत्याने चित्र आपण बघू शकाल. त्याच्यानंतर सर्वांची राकेश माते शेलार सुद्धा एका कक्ष त्याने एका वेगळी श्रद्धांजलीचा मात्र एका वेगळाच त्यांच्या माध्यमातून एक स्टँड सुद्धा उभा केलाय. दुसऱ्या राकेश सुरेश म्हात्रे यांचा सुद्धा एका स्टँड या स्पर्धेमध्ये उभा केलाय. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 43 धावा विशाल म्हात्रे. हा चेंडू वन्स अगेन बिडकावून दिलाय. ऍक्शन रिप्ले मैदानावरती मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय षटकार. निलेश मात्रेचा बल्ला बोलतो कारण निलेश मात्र जेव्हा खेळत असतो तेव्हा सातत्याने जास्त षटकार आणि चौकार रिव्हर्सचा वापर सातत्याने मात्र होत होतो. निलेश मात्र यावेळेस लय मध्ये येतोय आणि चाप सोडले मैदानावरती धावसंख्या दाबालकावरती आता मात्र 49 49 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस चौथा विशाल मात्रेचा वापर आपल्या सेकंड स्पेल मध्ये विशाल मात्रे पण बॅकपोर्टला असतील. निलेश ते मला चेंडू भेटकावून दिला ऑन साइडला जबरदस्त क्रिकेट षटकार येतोय. शंकाबाई गेली दादा शंकाबाई गेली शंकाबाई गेली दादा शंकाबाई गेली अशी कशी बरी होती ती लगेच कशी गेली दादा लगेच कशी गेली शंकाबाई गेली दादा. क्या बात आहे. अगलं वेगळं संगीत सातत्याने प्रेक्षकांचा आमच्या मध्ये मनोरंजन करायचा प्रयत्न. जिजाबाई बंधारा मात्र यांच्याकडे पारितोषिक होतं. बॅक टू बॅक 2 षटकारासाठी मोठा गाव संघाला निलेश म्हात्रेला मात्र पारितोषिक लागतो 500 रुपयाचा. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार 50 कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 55 धावा. मला चेंडू अनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत षटक क्रमांक 4 संपलाय. शेवटचा चेंडू मध्ये चांगला फेकलाय. षटक क्रमांक 4 संपला आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 55 धावा दाबालकावरती 1 गडी बाद असं समीकरण सातत्याने चांगलं क्रिकेट मैदानावरती निलेश म्हात्रेच्या माध्यमातून. पारितोषिक नक्कीच होता. जिजाबाई बाजारा मात्र यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार जर मारले तर रोख रक्कम पारितोषिक मात्र 500 रुपयाचं जाहीर केलं होतं. त्या पारितोषिक मात्र यावेळेस पटकावलाय निलेश म्हात्रेने. चला पण जरा वेळ कमी का गाडी सांगा मग सामना लगेच सुरू करा कारण का शतशा लगेच लावून घ्यायचे. अजून अंतिम अजूनही एक षटक शिल्लक असेल आणि धावसंख्या दाबालकावरती 55 55 धावा दाबालकावरती शेजार सुद्धा सामना एन्जॉय करतायत. जबरदस्त व्यक्तिमत्व. तब्बल 6 चेंडू आणि 44 धावा आतापर्यंत मैदानावरती दाखवल्यात. जर केलं तर गिरीश भुईर चिकनगरचा ज्याने मात्र अर्धषटक पटकावलं होतं. पहिलाच
दिवसाचा स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये तब्बल अर्धशतक पार केलं गिरीश भोईर चिकनकर संघाच्या. तर यावेळेस विषय केला तर निलेश मात्रे अर्धशतक पार केलं. अजूनही मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि गोलंदाज प्रदीपचा वापर केला जाईल या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज यावेळेसचा जल्पेश भोईर, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सज्ज मैदानावरती. अंतिम षटकामध्ये प्रदीपचा वापर या काडी संघाच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती 55 धावा दाबालकावरती. एक गडी बाद. चांगली सुरुवात, चांगला प्लॅटफॉर्म मैदानावरती मोठा गाव संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. हा चेंडू करा फेकलाय, तेवढ्याच ताकदीने भिटकावून दिला स्क्वेअर द विकेट. जबरदस्त फलंदाजी. डीजे सर आम्ही षटकार बोलू, त्याच्यानंतर आपण डीजेचा वापर करा, कारण का आमचा अर्धा शब्द होतो तुमचा डीजेचा लगेच आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमचं लक्ष आमच्यापर्यंत ठेवा तुम्ही, कारण का तुमचं आणि आमचं कॉम्बिनेशन अतिशय महत्वाचं आहे. कारण का षटकार चौकार पूर्ण रिलीज होईल बोलून त्याच्यानंतर तुम्ही डीजेचा वापर करा. सध्या तुम्हाला आम्ही सूचना करतोय पहिल्या दिवसापासून, जरा सहकार्य करा. धावसंख्या दाबालकावरती 61 धावा दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट. पहिला चेंडू मात्र फेकला होता, शॉर्ट पोल चेंडू होता आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार. धावसंख्या दाबालकामध्ये आतापर्यंत 61 धावा. चला तर लगेच वेळ जरा कमी घ्या प्लीज, कारण सातत्याने चेंडू भिजतोय, कारण सातत्याने चेंडू भरपूर ग्राउंडच्या बाहेर सातत्याने जातोय. दिवावासीच्या मधून आपण लोकल बघू शकाल आपल्या समोर. चांगलं ग्राउंड, कारण जबरदस्त ग्राउंड मात्र उभारलंय. आमचे जयसिंग पाटील, तुषार पाटील यांचे पिताश्री यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार लाभलाय. मात्र ग्राउंडची व्यवस्था, या मैदानाची व्यवस्था माझा आम्हाला त्यांच्याकडनं लाभली आहे. वन्स अगेन हा चेंडू उकिला साईडला, क्षेत्ररक्षक चेंज करतायत, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बाया ठाकुरली गावा बनी हो, बाया मोठे गावचे गाव बानू हो. धावसंख्या दाबालकामध्ये आतापर्यंत विषय केला 61 धावा. तर नवीन फलंदाज परेश जातोय. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारल्यास परेशसाठी पारतू शकत नाही. नितेश शेलार यांच्याकडनं रोख रक्कम मात्र 5000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल परेशसाठी पारितोषिकाला. तर निलेश एका बाजूला 44 धावांवरती खेळतोय. अजून जर 6 धावा बंद दुसरा फलंदाज चालेल या स्पर्धेमधला. पारितोषिक पटकावेल का? सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवले आतापर्यंत. विचार जर केला तर निलेश मात्रे 6 चेंडू तब्बल 44 धावांची आतापर्यंत दुबादार फलंदाजी केली. चांगलं क्रिकेट कमबॅक केलं मात्र निलेश मात्रे यांनी सातत्याने. आत्मविश्वास भरपूर मात्र यावेळेस उंचावलाय, कारण का चांगलं क्रिकेट जर दाखवला एखाद्या खेळाडूने त्याचा आत्मविश्वास भरपूर मात्र उंचावतच होतो. आत्मविश्वास पुन्हा एकदा निलेश मात्रेच्या माध्यमातून मैदानावरती चांगलं क्रिकेट. हा चेंडू दरम्यान बघितला गेलं तर डॉकमध्ये फेकला होता. पायचीची स्ट्रॉंग अपील केली होती, तोपर्यंत पुन्हा एकदा मात्र ओरतोर होतोय. या 2 धावा कमिटीचा प्रयत्न होईल का? आणि बघता बघता या 3 धावा येतात. तेली जातोय, तुपी जातोय, मात्र हाती उरतोय दुपाट ना, कारण का विचार जर केला तर यावेळेस सिंगल फक्त होती, त्याच्यानंतर फेकी केली, लक्ष नव्हता. तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 3 निवडले. धावसंख्या दाबालकावरती तर मात्र 64 धावा दाबालकावरती. सातत्याने चुका करतोय मैदानावरती काडी संघ. एक धावेची किंमत माहिती असणार आहे या जुने डोंबिवली संघाला. जुने डोंबिवली संघाच्या माध्यमातून बघितलं खराब क्रिकेट दाखवला तुषार पाटीलच्या संघाने. एक धावेची किंमत, तर यावेळेस त्याची किंमत तुम्हाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग कराल तेव्हा तुम्हाला एक धावेची किंमत समजेल या काडी संघाला. जो काडी संघ चुक्या करतोय क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. धावसंख्या दाबालकावरती 64 धावा येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस अंतिम 5 प्रदीपचा. परेश चेंडू घेऊन काढलाय. चेंडूची फील होती शॉर्ट मिड ऑनला. 3 मिडॉनला माफ करतो पर्यंत फक्त आणि फक्त सिंगल आपला अकाउंट ओपन केलाय परेशने. आणि धावसंख्या दाबालकावरती 65 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ. 44 धावांची आतापर्यंत खेळ केली मैदानावरती. चांगलं क्रिकेट निलेश मात्रेच्या माध्यमातून.
निलेश म्हात्रे. तर प्रदीपचा वापर अंतिम षटकामध्ये काडी संघाच्या माध्यमातून भरपूर संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा चेंडू दरम्यान युसेमध्ये घेऊन काढला. गॅप शॉट सिलेक्शन जवळ क्षेत्ररक्षक कोणच नाही येतोपर्यंत चेंडूच्या अवकाशाच्या बाहेर फरार चौकार. गावाची मोठी आई गो दाखवली बैलाई रागाली गो. डीजे 18 चेंडू तब्बल 48 धावेची आतापर्यंत केली आहे आणि अंतिम चेंडू शिल्लक असणारे अर्धषटकासाठी अजून 2 धावेची गरज आहे. दर्शक पूर्ण करेल का निलेश म्हात्रे. अंतिम चेंडू प्रदीपचा. दरम्यान हा चेंडू घेऊन काढलाय. चेंडूची फील्ड होतीये शॉर्ट मध्ये सिलिमिडॉनला तोपर्यंत फक्त सिंगल. 49 धावा जबरदस्त 18 चेंडू घेऊन काढले आणि 49 धावांची 19 चेंडू घेऊन माफ करा 19 चेंडूमध्ये तब्बल 49 धावा जबरदस्त क्रिकेट मैदानावरती निलेश म्हात्रेच्या माध्यमातून खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती 70 धावा दाबालकावरती तर 71 धावेची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी. डीजे दोघी बैला रती गो बार बाई दुवऱ्या लोटीती गो. काकुली गो बालू बरली गो आई माझी रागालू निघाली गो. सातू काय पाऱ्याची टाकली गो आई गेली कुंभार करू पाऱ्याची गो. भगत बाई हरपल्या उठती गो ते बाई अंगणी नाचती गो. नाही चारू पंतानू करती गो आईचा सोना काय माटिती गो. थँक्यू डीजे. आई धन्यवाद डीजे. डीजे थोडासा अजून व्यायाम द्या थोडासा प्लीज जरा सहकार्य करा कारण का थोडासा आवाज आमचाही गेलाय. थोडासा पण आवाज द्या. हॅलो चीक हॅलो. सर यापुढे सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे पडले बनाम भोपर आदर्श पडले बनाम भोपर या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघ संघनायकाने लगेच यायचं आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी आदर्श पडले बनाम भोपर. आणि डीजे मास्तर असाच आवाज राहू द्या. अतिशय चांगलं तुमचं नक्कीच मी आभार व्यक्त करेल. सतत त्याने थोडंसं डे नाईट ची कॉमेंट्री असल्या कारणाने थोडंसं समालोचन जसं पाहिजे तसं मात्र आमच्या प्रेक्षकांपर्यंत मात्र पोहोचत नाहीये त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतोय. पडले बनाम भोपर सामना असा असणार आहे तर दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच यायचं आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच परेशचा विषय करता परेशसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. परेशने जर जेल सोडला एक अगल मात्र पारितोषिक असणारे नितेश शेलार शेकडनं मात्र 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या क्षणाला सांगितलं जेल सोडायचं म्हणलं तर भरपूर मोठा प्रश्नचिन्ह असेल. 500 रुपयाचं पारितोषिक जरी लावला गेला तर यावेळेस सामना जिंकण्याचा जास्त प्रश्न करेल का मैदानावरती मोठा गाव सांगा. तर परेशसाठी पारितोषिक येतोय नितेश शेलारांच्याकडनं. जेल प्रत्येक जेल जर सोडला एक जेल जर सोडला एका जेलसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर सामना सुरू होतोय. तब्बल विचार जर केला तर 71 धावेची गरज असणार आहे. 70 धावा ठोकल्या तर दहिसर संघाने सामना जिंकला होता 4 धावेने. मात्र यावेळेस 70 धावा ठोकल्यात मोठ्यागाव संघाने. सामना कोण जिंकेल तर अतिशय चांगला सामना होईल अशी आपण अपेक्षा करू. महेशवे पहिले षटक मोगे क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग शॉट दरम्यान गली बॅकवर्ड पॉइंट डीप कव्हर त्याच्यानंतर डीप
मिड ऑन डिस्कलेलं क्षेत्ररक्षण 30 गेल्याच्या बाहेर मिड विकेट आणि आता लॉंग ऑफ. पहिला चेंडू रिवर्स मध्ये घेऊन गेला बॅकफुट पॉईंट झोन मध्ये अपील पास आहे चुनमग क्षेत्ररक्षण अतिशय वेगाने तो शरद लागतीये तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती टीट फॉर टॅट जबरदस्त अवस्थेवरती उत्तर चौकार. चांगली सुरुवात मैदानावरती रवीच्या माध्यमातून टीट फॉर पॅट जसंच तसं उत्तर जबरदस्त क्रिकेट मैदानावरती यावेळेस विचार जर केला तर रवीच्या माध्यमातून रवी आणि विशाल मात्रे दोन आघाडीचे फलंदाज महेश वेले पहिले षटक फेकतोय मोठा संघाच्या माध्यमातून. हा चेंडू करा फेकलाय रिव्हर्स चेंडू घेऊन काढलाय शॉर्टर मॅच क्षेत्रामध्ये तोपर्यंत 1 सेकंड बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. जसं तसं उत्तर मैदानावरती चला पडले संघ त्याच्यानंतर भोपर संघ शेवटचा कॉल असणार आहे. भोपर संघाने आलेत आमच्याकडे विकी प्रवीण येतात का ठीक आहे असेल संघाने ते आपण लगेच या. हा चेंडू दरम्यान ऑनसाइड ब्रेक दिला मिस टायमिंग शॉट आहे तशाची वेगाने येतोय जेल सोडलाय तेजसने चूक दाखवली आहे मिड ऑफ झोनला तोपर्यंत संधी लाभली रवीला कारण का रवी एक चांगला फलंदाज आहे मैदानावरती त्याचा जेल सोडलाय आणि धावसंख्या दाबालकोती अजून दोन्ही कडे धावसंख्या दाबालकोती 1-0 10 धावा. चला पटेल संघाचा संघानायक आलाय आदर्श पटेल संघाचा संघानायक आलाय तर भोपर संघाचा संघानायकाने लगेच आमच्या व्यासपीठावरती यायचे प्लीज आपण वेळ कमी घ्या कारण आजच्या दिवसामध्ये 9 सामने आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत काय मना घेऊन काढला आहे मिडॉनला पुन्हा एकदा तेजस चुका करतोय मैदानावरती तेजस सातत्याने नशिबाचा चौकार. तर यावेळेस धावसंख्या दाबालकावरती 14 धावा आधी क्षेत्ररक्षक होते क्षेत्ररक्षक मिडॉपला तेज जेल सोडला त्याच्यानंतर गेले मग इथे गेले तर शॉर्ट मिडॉनला चुकीचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला सातत्याने तेजसची मात्र यावेळेस उचल बांगडी जास्त जास्त केली जाते. चेंडू क्लिक केला आहे चेंडूला स्क्रीन समोर घेऊन क्षेत्ररक्षक निलेश येतोय तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून 1 मिनिट धावसंख्या दाबालकावरती 15 धावा प्रवीण पाटील येतात आमचे नक्कीच संघनायक भोपर संघाचे त्यांपैकीचा कौल आमचे शालिक मात्रे म्हणजे शोभा त्यांपैकीचा कौल नक्कीच खालीच यायचं आपण प्रवीण दादा याचा पण काही प्रवीण पाटील एका बाजून त्याच्यानंतर हर्षद पाटील आमचे येत आहेत आदर्श पल्ली संघाचे संघनायक दुसऱ्या बैलीतील पहिला सामना असणार आहे. चेंडू वाचवायला माझा प्रयत्न चेंडू मात्र यावेळेस बॉडीवरती आदत तोपर्यंत षटक क्रमांक पहिलं संपलाय पहिला वाजवी षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती 15 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच भोपर संघाने कौल प्रथम जिंकलाय निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा दुसऱ्या पैकी पहिला सामना असणार आदर्श पडले विपक्ष भोपर जय मल्हार भोपर असेल ना जय मल्हार भोपर. थँक्यू विकी. नक्की संतोष मात्र यांच्याकडे पारितोषिक आलाय प्रत्येक विकेटसाठी 200 पारितोषिक आलाय. यावेळेस गोलंदाज जल्पेश सोबत पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या दाबालकावरती 15 धावा येत आहेत. आमचे संतोष मात्र देवीच्या पाड्याचे आहेत यांच्याकडे पारितोषिक नक्कीच मात्र मोठा गाव संघासाठी
दिवीच्या पाड्याचे चिकट मात्र पारितोषिक लावला गेलाय. संतोष मात्रे जल्पेश हा चेंडू रिवर्स घ्यायचा प्रयत्न. टायमिंग शॉट आहे तोपर्यंत धाव मात्र गेली जाणार नाहीये. पहिला चेंडू मात्र स्लोवर फेकला होता तोपर्यंत धाव येत नाहीये. डॉट बॉल. चांगली सुरुवात मैदानावरती जल्पेश बोरच्या माध्यमातून कारण का चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. जल्पेश चांगली फलंदाजी केली जल्पेशने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. मात्र यावेळेस खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चांगली प्रकारची गोलंदाजी करेल का. धावसंख्या स्थगित धावसंख्या दाबालकावरती 15 धावा दाबालकावरती तब्बल 71 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती यावेळेस काडी संघाला. चेंडू रवीसाठी ऑन साइड मैदाना रिव्हर्सच्या माधून खेळायचा प्रयत्न होता. बनी तोपर्यंत अब्दुल गनी चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न अंदाज दोन्ही फटका होता तोपर्यंत खराब शॉट सिलेक्शन. अजून एक चेंडू मात्र डॉट जातोय. जल्पेश बोरनी चाप सोडली आहे. सातत्याने विचार केला सर्वात आधी जल्पेश बोर आले होते. मोठ्या गाव संघामध्ये भरपूर लवकर त्यांनी आपली उपस्थिती दाखवली होती. त्या अनुषंगाने भरपूर अभ्यास केला गेला असेल मैदानाचा चौफेर अभ्यास केला असेल मैदानावरती. सातत्याने जल्पेश बोरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. रवी चेंडू वन साइडला घेऊन काढला आहे. चेंडू जातो पुन्हा एकदा मिड विकेटला. चेंडूची फील होतीये थोडस खराब क्षेत्ररक्षण. निलेश मात्रच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावेचा अवधी पूर्ण. धावसंख्या अजून 2 धावसंख्या भरपूर वेळानंतर 17 धावा दाबालकावरती स्कोर मधून 17. काडी संघ 3 चेंडू आतापर्यंत फेकले जल्पेशने आणि धावा फक्त त्याच्यामध्ये 2 खर्च केले. सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत जल्पेश बोरच्या माध्यमातून होते. रवी चेंडू मिडकावून दिला स्क्रीन समोर. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चेंडू स्क्रीनच्या वरून षटकार. पाटलाचा नाद तुम्ही करू नका. धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका. थँक्यू डीजे. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 6 निवडे धावसंख्या दाबालकावरती 23 धावा दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट यावेळेस रवीच्या माध्यमातून आघाडीचा फलंदाज काडी संघाचा अजूनही मात्र जबरदस्त क्रिकेट दाखवतोय या सर्कल पाबंदीच्या पिटू षटकामध्ये. चेंडू दरम्यान आपल्या चेंडू टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक कोणाचा जवळपास चेंडूला किंवा दीपेश टाकावर झोन मधून चांगलं क्षेत्ररक्षण महेश वेले तोपर्यंत ऑन द स्टंप फेकी येत नाहीये. मात्र धावा फक्त 2 येतील. धावसंख्या दाबालकावरती 25. 25 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते दुसरं पिटूचा 1 to go अंतिम षटक असणार सर्कल पाबंदीचा कारण का महेश वेळेने तब्बल धावा खर्च केल्या 15. तर यावेळेस जल्पेशचा वापर केला गेलाय गोंदीच्या बराबरती या मोठा गाव संघाच्या माध्यमातून. मोठा गाव विपक्ष काडी दोन्ही संघाचे प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने यावेळेस मैदानावरती येत आहेत. तर तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. हा चेंडू बाउन्सर फेकला होता. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न चेंडूवर संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकाचा वाजपेय संपला गेलाय. सर्कल पाबंदी संपली आणि धावसंख्या दाबालकावरती आता मात्र 25 धावा दाबालकावरती बिनगडी बाद असं समीकरण या काडी संघाचं. डीजे नक्कीच नितेश शेदारांच्याकडे पारितोषिक मध्ये वाढ होतीये. जर परेशने जर जेल सोडला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नितेश शेदारांच्याकडे पारितोषिक लावले गेले परेशसाठी. तर परेशकडे अजूनपर्यंत एकही चेंडू मात्र गेला नाहीये. तसेच विचार जर केला तर आमच्या विरोधीचे आशिष बाळा सुद्धा आमच्या स्पर्धेमध्ये येत आहेत. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 25 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरा सामना सर्कल पाबंदी संपतीये. तब्बल 71 धावेची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी. जर विचार केला तर अजूनही 46 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी मैदानावरती.
चला पण जरा वेळ कमी घ्या प्लीज. निलेश मात्रे आपण सामना लगेच सुरू करा, कारण का आजच्या दिवसामध्ये आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. आपण दखल घ्या, त्या अनुषंगाने सामना लगेच सुरू करा. पहिला चेंडू करा, फेकलाय, चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर द विकेट, मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय षटकार. आला बाबूराव, आता आला बाबूराव. NS. NS. या दरम्यान येत आहेत 31 धावा दाबालकावरती की आमचे आशिष मात्रे आमच्या ऐरोलीचे. त्यावेळेस प्रेक्षक वर्गाचे नक्कीच प्रेक्षक वर्ग आमचे आलेत ऐरोलीचे. आशिष मात्रे, बाबा तुषार पाडे आणि कादोराम पाडे आमचे दैसर गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. शुभागमन झाला यांचं. ते याचे आमच्या व्यासपीठावरती योग्य यांचं तुमचं मात्र याची सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसं सुरू होते तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती. निलेश तेव्हा चेंडू वन साईडला घेऊन काढला आहे, मिड ऑन सोडला तोपर्यंत फक्त सिंगल येते. चांगलं क्षेत्ररक्षण महेशच्या माध्यमातून. धावसंख्या अजून 1 धावसंख्या दाबालकावरती 32 धावा दाबालकावरती. अजूनही जर 39 अपेक्षा करत असणार आहे. मग सामना बघतो मैदानावरती मोठा काय विपक्ष गाडी, 2 दिग्गज संघ आमने सामने. यापुढे सामना असणारे आदर्श पडले विपक्ष जय मल्हार बोपर या 2 संघांमध्ये. मग बोपर संघाने प्रवीण पाटीलने रणबीकीचा कौल प्रथम जिंकलाय. मग निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. 2 दिग्गज संघापर्यंत आमने सामने येतील. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 32 धावा येत आहेत. वेळ जरा कमी घ्या. निलेश मात्रे चेंडू ऑन साइड भिडकावून दिलाय. गॅप शॉट शिलायची क्षेत्ररक्षक येतो अतिशय वेगाने. किरण पाडी चुकत नाहीये. चांगला झेल फलंदाज बाद. यावेळेस धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत विचित्र 32 धावा येतात. त्याच्यामध्ये रवीचं 25 धावांचं योगदान. चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं रवीन त्याच्यामध्ये. तर तिसरा क्रमांक फलंदाज प्रल्हाद पाटील. तर प्रल्हाद होतो नवीन फलंदाज मैदानावरती. स्ट्राईक लाईनला आघाडीचा फलंदाज यावेळेस सज्ज होतोय विशाल मात्रे. पण हा चेंडू कोलकाता फेकला आहे. स्ट्रॉंग अपील केलीये. अपील मध्ये उत्साह भरपूर. आत्मविश्वास अजिबात नव्हता तोपर्यंत. लेग बायच्या मधून धाव येते सिंगल. तर धावसंख्या दाबालकावरती 1 निवडेल. धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 33 धावा दाबालकावरती. नवीन फलंदाज प्रल्हाद पाटील गेलेत. आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानावरती विशाल मात्रे आहेत. सर आपण जास्त वेळ नका घेऊ प्लीज. आपण सामना लगेच सुरू करा मैदानावरती फास्ट. शिकामोरवरती नितेश शेलार कुठे असेल त्याच्या आमच्या व्यासपीठावरती. आज शून्य मध्ये बॉर्डरचा वर्ग ऑन साइडला घेऊन काढलाय. शेवटची फील्ड होतीये. अतुल लॉंगाला चांगलं क्षेत्ररक्षण सुखवे किंवा दशराम तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या दाबालकावरती अजून 1 निवड. धावसंख्या दाबालकावरती 34 धावा दाबालकावरती. निलेश मात्रचा वापर केला गेलाय या 30 षटकामध्ये मोठा गाव संघाच्या माध्यमातून. विशाल
चोरून दरम्यान कोलबेटाचा फेकला होता. चोनला खोदून गेला ऑन साईडला. चोन शिफ्ट होते मिड विकेट झोनला. किरण पाटील जबरदस्त क्रिकेटवरती अंधोस्टाम फेकी. चांगला क्रिकेट षटक क्रमांक 30 संपला गेलाय. 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती 71 धावेची गरज असताना धावसंख्या धावफलकावरती 35 लावल्यात. तर अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 36 धावेची गरज आहे. डीजी देवाच्या माझ्या दर्शनाला वेळ दुर्वा वाहितो देवा तुझ्या चरणाला. भक्त य मंगेश भगत थँक्यू डीजे. समीकरण अजून येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 36 धावेची गरज आहे. 12 चेंडू 36 धावेची गरज. इथं मात्र सामनाचा टर्न करतील का मैदानावरती हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कारण सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजून जिवंत आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 36 धावेची गरज आहे. जर लवकर मग घ्यायचं गोलंदाज किरण पाटील. त्यामुळे हा चेंडू इन्साइडच्या माध्यमातून घेऊन काढलाय. चुरू शेताचे 2-2 आउटफील्ड पास आहे. चुरू जलपेशा अबाकाच्या बाहेर चौकार. दरम्यान हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर संपर्क अजिबात येत नाहीये. फलंदाच्या रोखाने चित कारण का यावेळेस कमबॅक केलाय. बघितलं गेले तर हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट बॉल चेंडू होता. चेंडूवर संपर्क तेवढा येत तोपर्यंत डॉट बॉल. हा चेंडू दरम्यान कीपरच्या पाठी जातो. आउटफील्ड पास आहे. शेतशातीशी वेगन तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण परेशच्या माध्यमातून. विचार केला परेशकडे पहिला चेंडू आला असेल. नक्कीच परेशने जेल सोडत तर रोख रक्कम हजारोचा पारितोषिक आहे परेश आपल्यासाठी. सॉरी मित्र कारण पारितोषिक आमच्याकडे साई दादा आपण पण पारितोषिक आगावेगा लावू नका प्लीज. घेऊन काढलाय. मिस टायमिंग शॉट आहे. चेल मात्र होणार आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण निलेश माद्रेच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट मैदानावरती निलेश माद्रेच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही सामना बॅलन्स अजून सामना जिवंत आहे. किरण पाटीलचा वापर केला गेलाय. यावेळेस या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पाहिजे एका बाजूला खाडी संघाचा. विशाल तेव्हा चेंडू भेटकावून दिला ऑन साईडला. क्षेत्र वेगाने आपलं काम चोखपणे बजावलाय. फलंदाज बाद.
तर समीकरण असणार आहे येणारे 7 चेंडू, समीकरण अजून 28 धावेची गरज आहे. सात चेंडू 28 धावेची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू वांचवण्याचा प्रयत्न, चेंडूचा मग अजिबात येत नाही तोपर्यंत षटक क्रमांक संपलाय. या दरम्यान 4था चेंडू, यावेळेस जिंकण्यासाठी मात्र 28 धावेची गरज आहे. डॉट बॉल. चला आपण जरा लवकर केला प्लीज, मोठा गाव सांगा जरा सहकार्य करा. चला नक्कीच आपण भोपर संघ आपण तयारीमध्ये राहायचे. भोपर संघ प्रवीण आपण इकडे येऊन थांबायचं, आपल्या घेऊन या इकडे यायचं आपण, हरकत नाहीये. व्यासपीठ समोर आपण येऊन थांबायचे. त्याच्यानंतर आदर्श पाडले कीच अर्षद, तर 7 चेंडू, समीकरण अजूनही 28 धावेची गरज असेल. अंतिम षटक महेश वे, सूरज पोहोचदार. तर चेंडू वन साइडला घेऊन काढला आहे. चेंडू मध्ये जातो मिड विकेट झोनला. ते चांगलं क्षेत्ररक्षण किरण. फिकी चूक होती, गणू थोडीशी चूक करतायत. धावसंख्या 44. 5 चेंडू, समीकरण या दरम्यान हा चेंडू विडकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग, लॉंग वे, बिग षटकार. थँक्यू डीजे. अजून 21 धावेची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू वन साइड भिडकावून दिला. टायमिंग शॉट आहे, चूक होती निष्ठा माध्यमातून. बॅकअप सांगतो किरणवाडीच्या माध्यमातून या धावा येत आहेत 2. धावसंख्या दबालकावरती 52. 3 चेंडू 19 धावेची गरज आहे. विकेट न गमावता 18 चालतील, म्हणजे 3 चेंडू 3 षटकाराची गरज आहे. 6 चेंडू 6 षटकार मारले होते प्रल्हाद पाटीलने, आता 3 षटकारांची गरज आहे. 3 षटकार दाखवेल का 3 चेंडू. हा चेंडू महेश, टायमिंग शॉट आहे. महेशने कॉल केला आधीच, मात्र यावेळी झेल होणार नाहीये. तोपर्यंत सामना कदाचित मात्र यावेळेस निसटला हातातून. सातत्याने 3 चेंडू मागे तब्बल 19 धावेची गरज असताना यावेळेस फक्त सिंगल येते. धावसंख्या दाबालकावरती 53 धाबालकावरती फक्त औपचारिकता बाकी आहे सामन्यातील. फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. मोठ्या गाव संघामध्ये चांगला क्रिकेट दाखवला. निलेश मात्याचं कौतुक केलं. निलेश मात्या तब्बल 49 धाबा कुठल्या चांगलं क्रिकेट. 18 चेंडू 49 धाबा, जबरदस्त क्रिकेट दाखवला निलेश मात्रेने. त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या उभारली. जलपेश चांगलं क्रिकेट दाखवलं. चांगली गोलंदाजी महेश वेलेच्या माध्यमातून. हा चेंडू सूरज पदन फक्त दिशा दिलीये. जबरदस्त शॉट सिलेक्शन, षटकार. थँक्यू डीजे.
एक चेंडू समीकरण 12 धावेची गरज आहे. मना चेंडू सलग विकेट घेऊन काढला. मिक्स टायमिंग शॉट आहे. चेल मात्र होऊन तोपर्यंत सामना संपला. सामना जिंकलाय मैदानावरती मोठा गाव संघाने. चांगलं क्रिकेट दाखवलं आणि सामना जिंकलाय. बाया ठाकुर्ली गावा बनिगो बाया मोठे गावचे गाव बानुगो मोठे गावांची मोठी आई गो दाखवली बैला हिरा गाडी गो दोघी बैला लगरती गो बार बाई दुवल्या लोटीती गो ठाकुर्ली गो बानू बरली गो आई माझी रागानू निघाली गो थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. नक्कीच मॅन ऑफ द मॅच सामन्याचा जबरदस्त क्रिकेट दाखवला. तब्बल 49 धावा ठोकल्या मैदानावरती. निलेश म्हात्रे या व्यासपीठावरती विषय जिजाबाई बाजाराम म्हात्रे 80 गणे लगातार बॅक टू 2 चेंडू 2 षटकार मारल्या. रोख रक्कम 500 रुपये पारितोषिक होता. मात्र पारितोषिक पटकावले निलेश म्हात्रेने. या संतोष म्हात्रे देवी सभाट्यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये पारितोषिक. निलेश म्हात्रे मात्र 200 रुपये पारितोषिक जातोय. त्याच्याने पारितोषिक जातोय. किरण पाटील जातो पारितोषिक 200 रुपयाचा. निलेश नक्कीच मोठा गाव संघाचा लगेच सामना असेल. दैसर विपक्ष मोठा गाव असा सामना असेल लगेच आपला. तत्पूर्वी नक्कीच निलेश म्हात्रे आपण इकडे नक्कीच संपर्क साधून निलेश म्हात्रेशी पारितोषिक सुद्धा आलाय. नक्कीच पारितोषिक सुद्धा पारितोषिक घ्यायचं आपण. निलेश म्हात्रे बघितलं गेलं त्याला यावेळेस चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं होतं. पण 49 धावा ठोकल्या. आत्मविश्वास भरपूर संख्येने पाठराखी आले होते. चांगला खेळ करा असं वाटलं होतं. असं काय नाही, मी 50 साठी खेळत नव्हतो. मी माझ्या संघासाठी खेळत होतो. त्याच्यामुळे मला 50 करण्याचा काय मोह जास्त लागला नव्हता. संघ जिंकावी हीच माझी फक्त एक आशा होती. त्याच्यामुळे मी संघासाठी खेळतो, स्वतःसाठी खेळत नाही. आणि एक अजून एक प्रश्न कारण भरपूर दिवसापासून थोडासा आपला आउटफॉर्मला चाललाय मोठा गाव संघ. आज मात्र एक सामना जिंकलाय. सातत्याने थोडासा आत्मविश्वास वाढला असेल या सामन्याच्या नंतर. आउटफॉर्म असं नाही, आम्ही स्वतः खराब खेळतो. त्याच्यामुळे आम्ही खराब शॉर्ट सिलेक्शन करतो. त्याच्यामुळे आम्ही आउट होतो. त्याच्यामुळे आमचा खराब फॉर्म असा लोकांना वाटतं. पण काय क्रिकेटसाठी थोडा तरी लक फॅक्टर लागतो हे मी 100% कमिटमेंट देतो. कारण का 100% मॅच ही बॅटिंगनी होत नाही. 10% तरी लक पाहिजेत, 20% डोकं पाहिजे आणि 70% क्रिकेट पाहिजे, तरच मॅच जिंकू शकतो. नक्कीच शेवटचा प्रश्न दादा. या आयोजनामध्ये आपलं काय म्हणणं. 6 दिवस तब्बल भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतो. तुम्ही सुद्धा एका स्पर्धा आयोजन केली होती. या आयोजनामध्ये आपलं काय म्हणणं असणार आहे. आयोजन तर खूप सुंदर आहे. विजय भोईर, कुणाल, राम हे सर्व माझे सहकारीच आहेत. त्याच्यामुळे त्यांना काय आयोजनाचं काही कमी जास्त लागलं तर ते मला विचारतात आणि मी सांगतोय त्यांना. कारण का माझेच सर्व सहकारी मित्रमंडळी आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना संपूर्ण सहकार्य करेन. थँक्यू निलेश दादा. नक्कीच पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला नक्कीच खूप